मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेबी सरोज घोलप यांची भेट। जालना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये नेमलेली समिती मान्य नाही, छत्रपती संभाजीनगरची समिती द्या, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी। जालना क्रिटिकल हॉस्पिटल इथं उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मनसे पदाधिकारी आक्रमक झाले। मनसेच्या पदाधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन जालना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये कारवाई करण्याची मागणी केली होती। डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी जालना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये जालना येथील समिती तयार करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते। मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी जालना येथील समितीला विरोध केला। छत्रपती संभाजीनगर येथील समिती द्या, मनसेचा पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेबी सरोजा घोलप यांची भेट घेतली आणि मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील समितीला बजेट नसेल तर आम्ही उपलब्ध करून देऊ, असा सवाल मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलाय। यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, साई मिनीवाले, आर पाटोळे, मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकडे, मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळू काळे आदींची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र। आम्ही उपविभागीय मॅडमला आज भेट घेतली 1 नंबर मध्ये। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे मागच्या वेळेस एक आमचा कार्यकर्ता दगावला होता व जालना शहराचा एक चांगला नागरिक गमावला होता, त्याच्यामध्ये जालना क्रिटिकल हा आमच्या नजरेने व त्याच्या परिवाराच्या नजरेने हा दोषी आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली मॅडमची परत एकदा भेट घ्यायला आलो। महाराष्ट्र आज आम्हाला त्यांनी थोडं समाधानकारक उत्तर भेटलेले, पण आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं समाधान झालेलं नाही। म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याला सांगितलेलं आहे, अगर आमचं याचं समाधान झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे परिवारवाले हे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाटील साहेबांच्या कॅबिनला बिलकुल घेराव घालतील। इथं कामकाज आम्ही आयुक्त पाटील साहेबांचं काम, दवाखान्याचं कामकाज पूर्ण चालू राहील, पण पाटील साहेबांच्या आम्ही इथं खरंच आम्ही त्याला फिरू देणार नाही। हे शब्द दिला आम्ही त्या शब्दाला पाळणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे शब्द देते ते पाळती, म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याला परत एकदा विनंती केली की तुम्ही हे तात्काळ याचा तुम्ही आम्हाला शहानिशा करून देतात, म्हणून आम्ही आता भेट दिली। त्यांनी समिती नेमलेली, आम्ही ती जी समिती नेमलेली या समितीवर आम्ही सुद्धा आक्षेप घेतलेला आहे की आम्हाला जालन्याची समिती नको, कारण की आमच्यासोबत त्याच्या पहिले ही समितीने एकदा धोका केलेला आहे। म्हणून आम्ही त्याला सांगितलेलं आहे आम्हाला इथलची समिती न देता आम्हाला तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून समिती द्या। तुमच्याकडे अगर त्याचं आणायचं बजेट नसेल तर ते बजेट आम्ही उभा करून देऊ त्याला।